नमस्कार. आज आपले सिंधुनगरी न्यूज चॅनेलवरच्या दसऱ्यानिमित्तच्या महामुलाखतीत तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. लोककला लोककला म्हणल्यानंतर कोकणरत्न ओमप्रकाश चव्हाण हे नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये, मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हे अगदी परिचयाचं आहे. विविध पुरस्कार, विविध ठिकाणी त्यांची घेतली गेलेली दखल आणि त्याचसोबत त्यांचा असणारा सक्रिय सामाजिक सहवास, त्यांचा लाभत असणारा सहवास, या गोष्टींसाठी सुद्धा ओमप्रकाश चव्हाण अतिशय ओळखले जातात, ते परिचयाचे आहेत. ओमप्रकाश चव्हाण कलावंत म्हणून जितके आहेत, तेव्हा कलासक्त म्हणून जितके आपल्याला परिचित आहेत, त्यासोबत ते आणखीन काय काय आहे, ते कसे घडले, हे आम्हाला महामुलाखतीमधनं आपण आज बघणार आहोत. आज आपण त्यांच्या घरी, त्यांच्या निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यातल्या आमडोस, नांद्रुक या भागात आपण आहोत आणि त्यांच्या निवासस्थानी आहोत आणि स्वतः आपल्यासोबत ओमप्रकाश चव्हाण आता आपल्यासोबत आहेत आणि स्त्री पात्र करणाऱ्या आणि त्यांच्याकडे असणाऱ्या अनेक शक्तींचा जागरसुद्धा आज आपण त्या निमित्ताने करणार आहोत. ओमप्रकाशजी, तुमचं आपले सिंधुनगरी न्यूज चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. हो, धन्यवाद. ओमप्रकाशजी, आता आपण तुमच्या इथे घरी बसलो आहे. इथे बसता क्षणी लक्षात येतं की लोककलावंतांनी तुमची इथे एवढी जुनी पेटी आहे, म्हणजे कित्येक दशकांची आहे, तुमची साथीदार आहे, तुमची हवा, तुमचा जो परिसर आहे आणि अशावेळी तुमचा जो एक निवांतपणा आहे, तुम्ही प्रचंड मग्न असता, कार्यव्यस्त असता, विचारातसुद्धा असता आणि क्रियेतसुद्धा. अशामध्ये पण एक तुमच्यात असणारा एक ठहराव आहे. तो ठहराव हा कसा आला आहे लहानपणापासून, ते तुम्ही जरूर सांगावं. हो, नक्कीच सांगायला आवडेल. मी लहानपणापासून जीवन जगलो ते असंच एकांत. कारण आईवडील आणि आईवडिलांचा मी एकुलता एक. परिस्थिती हलाखीची, त्यामुळे इतरत्र उपद्व्याप नव्हतेच. फक्त परिस्थितीचा विचार करायचा आणि त्या शालेय शिक्षणाच्या वेळी, त्या प्रवासात एक माझे वडील कलावंत होते. भजनी डबलबारी बुवा होते. पेटीवादन चांगले करायचे. हौशी रंगभूमीवरच्या ऐतिहासिक नाटकांना ते डायरेक्शन द्यायचे. म्हणजे तो कला वारसा होता आणि त्यांच्या काही त्या नाटकातील गोष्टी किंवा स्वतःचे अनुभव असे माझ्याजवळ ते लहानपणापासून बोलायचे आणि मला वाटतं तेव्हापासून माझ्याही मनात ते रुजलं आणि नाटकाचा ध्यास मी घेतला. आता नाटक म्हटल्यानंतर मला ओढ होती व्यावसायिक रंगभूमीची, परंतु आपण तिथपर्यंत जाऊ शकणार नाही. तर ती भूक भागवण्यासाठी मी दशावतार या कलाक्षेत्राजवळ वळलो आणि त्या कलाक्षेत्रात अनुभव नसताना एंट्री मिळवून अनुभव घेत घेत मी इथपर्यंत आलो आहे. तत्पूर्वी तुमचं बालपण हे कुठे, नांद्रुक आणि कुठे गेलं आणि शालेय शिक्षण कसं झालं ते सांगावं. माझा जन्म मुंबईला झाला, पण बालपण इथे गावी आमडोश या गावात घडलं आणि प्राथमिक शिक्षण नांद्रुक या गावी झालं आणि त्या पुढचं शिक्षण हायस्कूल चौके भत्ता चव्हाण इथे झालं. आणि लहानपणापासून या गावाच्या मातीत, या हवेत, या वातावरणात लहानाचा मोठा झालो मी. आणि इथेच तो जो कलेचा अंकुर होता, कलेचं बीज होतं, ते इथूनच सुरुवात झाली. आता हे ऐकताना किंवा आज आता पण सोयीसुविधा झाल्यात म्हणून चौके आणि आपला आमडोस फार लांब वाटणार नाही. मग त्यावेळी तुमचा चालत प्रवास असेल किंवा जो प्रवास होता तो तसा खडतर होता. मग या दरम्यान कलेची, म्हणजे ती जी बीजं म्हणलात तुम्ही, ती बीजांची असं नाही झालं की थेट दशावतारात तुम्ही गेलात. मग त्यावेळी तुमचा लहानपणीचा पहिला प्रसंग किंवा पहिला तुमचा प्रवेश कुठला होता किंवा कुठला काही जे सादरीकरण होतं ते कुठलं होतं ते आठवते का? हो, आता एकदम मला दशावतार कंपनीत प्रवेश मिळाला नाही, पण गाव पातळीवर आमच्या मंदिरात आजच घटस्थापना झाली आणि त्याच मंदिरात म्हणजे देवाची काही वार्षिकं असतात.
दशावतारी नाटकाची. आणि तेव्हा मी जवळजवळ 17-18 वर्षाचा होतो. आणि माझ्यापेक्षा आमच्या गावचे माजी सरपंच, दिलीप सरपंच वगैरे ती मोठी मंडळी होती. आणि तेव्हा आम्ही एक दशावतारी नाटक सादरीकरण केलं होतं, ते वत्सलहरण. म्हणजे ते स्क्रिप्ट लिहून असं ते सादरीकरण केलं होतं आणि ती सुरुवात माझी दशावतारातून. साधारण 85-85-86चा काळ असेल. हो. मला म्हणजे तो एक काळ असा होता की आता आपण थोडेसे जेव्हा नुसत्या कलेबद्दल बोलतोय की त्यावेळी अशी द्विधा मनस्थिती कधी झाली का? म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, त्या दरम्यान अशीही बनवा-बनवीचा पण एक जो प्रकार होता. म्हणजे त्याचसोबत तुमचं जे दशावतारामधलं तुमचं जे एक USP स्त्रीपात्र, मग त्या दरम्यान असं असं कधी तेव्हा झालं की चला मुंबईला जाऊया आणि या मुंबईला म्हणजे याचाच म्हणजे दशावतारावर तुमचं प्रेम होतंच, पण त्यासोबत तिथे पण नशीब आजमावूया का, त्या दृष्टीने असे कधी प्रयत्न केलेत का? हो, तो एक गमतीशीरच किस्सा असावा. कारण मला ओढ होती व्यावसायिक रंगभूमीची. आणि तेव्हाच एका आमच्या इकडच्या शेजारच्या व्यक्तीबरोबर मुंबईला गेलो. मुंबईला माझे काका राहतात. आता ते नाही आहेत. तर ते मुलुंडला राहायचे. आणि मी त्यांच्याजवळ खोटं बोलून मी मुलुंडवरून दादरला जायचो. शिवाजी मंदिरच्या समोर बसायचो. याचं बसण्याचं कारण एकच की मी त्यावेळी ठरवून होतं की त्या थिएटरची जी मंडळी आहे, थिएटरचे जे कलाकार आहेत, त्यातील व्यक्ती कोणतरी भेटेल आणि त्यांचा हात धरून मी पुढे जाईन. असं जवळजवळ वर्षभर माझं चालू होतं. पण मला तशी व्यक्ती कोणच भेटली नाही. आणि मी तिथे नाराज झालो की नाही, आपण आपली इच्छा असूनसुद्धा आपण नाही पोचू शकत. मग तिथून मी वर्षानंतर घरी आलो. आणि त्यानंतर मग बरीच नाटकं, इथे पुस्तकी नाटकं मग केली. कारण ती जी नाटकाबद्दलची आस होती, जी तळमळ होती ना, ती मला स्वस्त बसू देत नव्हती. मग स्वतःची परिस्थिती तर हलाखीची होती. परत इथे मी व्यावसायिक हौशी पुस्तकी नाटकांचं डायरेक्शन करून त्याच्यात काम करून मला का पैशाची मिळण्याची आशा नव्हती. पण तरीसुद्धा एक कलेची भूक म्हणून मी इतरत्र माझ्या मित्रांना घेऊन ते डायरेक्शन मीच करायचो, संगीतही मीच द्यायचो, नेपथ्यही माझंच असायचं. म्हणजे सगळ्या गोष्टीला डोकं मी लावायचो. का तर इतरत्रांना ताण नको, म्हणजे कोणी नाही म्हटलं तर माझी निराशा होईल. म्हणून मी सगळ्या गोष्टीचे प्रयत्न करून मीच ते नाटक उभं करायचो आणि मग स्वतः भूमिकाही करायचो. तर अशा पद्धतीने जवळजवळ 8-10 वर्ष गेली. आणि त्या गोष्टीत रमत असताना अचानक एक दिवस वालावलकर कंपनीचे संचालक बाबी नालंग त्यांनी मला आपल्या कंपनीत घेऊन गेले. आणि दशावताराचा अनुभव नसताना तिथे मी पहिला धडा गिरवला दशावताराचा. म्हणजे बाबी नालंगांनी म्हणजे थोर बाबी नालंगांनी तुम्हाला हेरलं असं म्हणूया की आज आपण आज लाखो जणांना जो तुम्ही आनंद दिला आहे त्या आनंदाचा आपण शिल्पकार म्हणू शकतो त्यांना. कारण हिरा ओळखला त्यांनी आणि त्या हिऱ्याला पैलू पाडून पहिली संधी देणं, कारण पहिली संधी विसरू शकत नाही. आणि त्याच्याचमुळे पुढचा सगळा इतिहास आहे. एवढी तुमची जी लोकप्रियता आहे, तुमची जे चाहता वर्ग आहे, त्या सगळ्या गोष्टी त्यानंतर चालत. मी बाबी नालंगजींना इथे आपण वंदनही करूया त्यानिमित्तानं. मला आणखीन आता हे जेव्हा घडत होतं त्यावेळी मगाशी आपला जो प्रश्न राहीलच पुन्हा, म्हणजे तो जो तुम्ही बोलला आहे की आर्थिक सगळं आनंद देता घेता येत होता, कलेची उपासना होत होती, विविध देवांच्या भेटी होत होत्या, त्या दरम्यान लोकांच्या भेटी होत होत्या. ह्याच्यात कुठेतरी असं आज कलावंतांची जी एक मोठी खंत आहे आजही असेल की आपण व्यावसायिकरित्या आता ते पण तिथपर्यंत कसे पोचले असतात सगळे लोक, म्हणजे तो एक प्रत्येकाचा एक संघर्ष असेल. पण होय, मलाही पैशाची गरज आहे, हा एक संदेश देण्यात आपण मराठी माणसं म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतो आहे का? की होय, माझ्याकडे ही कला आहे किंवा सादरीकरण करतो आहे, पण मला पैसे मागताना की माझ्या पोटापुरतं आहे असं नाही की काय, पण निदान ते समजून घेऊन लोक देतात. 10तली किती जण देत असतील तुम्हालाच कल्पना आहे.
पण ह्या बाबतीत असं काय करावं असं वाटतं तुम्हाला, की बाबा असं ह्याच्यात तुम्ही काय सांगाल, की कलावंतांना ह्या आर्थिक गोष्टीच्या बाबतीत तुम्ही काय संदेश तुम्ही द्याल, की ज्याच्यातून तुम्ही गेलाय, बोलू शकला नव्हता, पण आज तुम्ही त्या ह्याला आलात, की तुम्ही एखादी गोष्ट सांगितल्यानंतर ती फॉलो होते. तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात एक प्रकारचे, चांगल्या प्रकारचे इन्फ्लुएन्सर आहात. तर ते तुम्ही सांगावं. हो, मी कला म्हणून ती जोपासत होतोच. ती करत असताना आर्थिक प्रश्न हा तसाच राहिला होता. ती खंत माझ्या मनातली तशीच घर करून होती. कारण त्यावेळी मी सुद्धा काय केलं, की मी एका टोकाला बघितलं, की माझी कलेची भूक भागत असेल, तर मला पैशाच्या विषयावर बोलणं जरा अवघड वाटायचं मला. म्हणजे माझ्या मनात भीती निर्माण व्हायची, की अरे, परिस्थितीसाठी मी पैशाची मागणी जर केली संचालकाजवळ, तर उद्या सकाळी मला यातून काढून बाजूला ठेवतील. मग माझी कला मला सादर करता येणार नाही. तर ह्या विचारात अगदी एवढी वर्ष दशावतार केलं, तर तो प्रश्न तसाच मनात होता. मी कधीच माझा पगार किंवा तुम्ही मला काय देणार, म्हणजे व्यवहाराबद्दल मी कधीच बोललो नाही याचं कारण हेच, की ती कला एक व्यवहार म्हटल्यानंतर एक पैशामुळे इतरत्र गोष्टी फाटल्या जातात, दूर होतात. ते न्यूनगंड माझ्या मनात होतं आणि मी त्या विषयावर बोलत नव्हतो. म्हणजे आजपर्यंत अगदी 30-35 वर्ष सलग दशावतार केलं तरी मी बोलत नव्हतो, की मला तुम्ही मानधन किती देणार किंवा देणार ते मला अमुक असावं, याबद्दल मी कधीच बोललो नाही. तर त्यामागे माझी अपेक्षा होती, की नाही, समोरच्याने माझी कुवत बघून किंवा लोकप्रियता म्हणा, तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून समोरच्या व्यक्तीने जर मला जर पगाराचा किंवा पैशाचा विचार केला असता, तर ते अधिक माझ्या दृष्टीने समाधानकारक होतं. पण तसं घडलं नाही. आता आपण ते एक म्हणू शकतो तसं घडावं, कारण कलाकारांनी जी मेहनत घेतलेली आहे तुमच्या, काही कलावंत आपला आणखीन काही जोडधंदा वगैरे असून किंवा नोकरी सांभाळूनही करत असतात. त्यांना तो थोडासा कमी भाग जाणवतो, त्यांना कला सादरीकरण. काही जण पूर्णपणे त्याच्यातच आहेत. अनेक रात्री मग त्या तालमीच्या असतील, अनेक रात्री त्या थंडीच्या किंवा ज्या काय पूर्णपणे तब्येत आपली, पाठांतर असेल, ज्या गोष्टी सगळ्या बदलत्या, परत काही मागण्या असतात वेगळ्या आयोजकांच्या किंवा तिथल्या आपण यजमानांच्या, त्याप्रमाणे करत असतो. त्यामुळे तिथे सुद्धा एक जो थोडाफार व्यावहारिक होण्याची एक मानधन, म्हणजे जिथे आपण कुठे पगार वगैरे असं न म्हणता एक सन्मानाचं सन्मानधन ते दिलं जावं, ही अपेक्षा आपण यावरून व्यक्त करूया, की सर्वच दशावतार कलावंतांना, लोककलावंतांना या बाबतीत बोलावं लागू नये. म्हणजे ते समजून घेतलं जावं आणि चांगल्या प्रकारे ते आनंदी राहावे. आणि आता या दरम्यान आता जो प्रश्न येतोय आपला, की लोककला महाराष्ट्रातली आपण विचार केला, भारतातली म्हणूया, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या, आता इथे आपण तुम्हाला जो कोकणरत्न आहे तिथे आपण वर पाहू शकतो त्या फोटोमध्ये. तिथे आपल्याला पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या संस्थेतर्फे तुम्हाला कोकणरत्न मिळालेलं आहे. म्हणजे लोककलेची एक मोठी तुम्हाला पावती आहे, पोचपावती आहे, की त्या पद्मश्रींच्या संस्थेने तुम्हाला गौरवलेलं आहे. मग तुम्हाला लोककला, मी खुद्द दशावतार आधी सांगावं तुम्ही, म्हणजे दशावताराच्या सोबत मग सगळ्या कलांचा पण त्या मग आपले प्रेक्षक आहेत ते सुज्ञ आहेत, की इतरही समजा कोण असतील आणखीन कलावंत, तेही त्याचा अनुसरून त्याचा पाठपुरावा करू शकतात. तुम्ही लोककला जगण्यासाठी, लोककलावंत जगण्यासाठी आणि जागण्यासाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं? हो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मला वाटतं ही व्यथा, प्रश्न म्हणण्यापेक्षा आपण व्यथाच म्हणूया लोककलेची. तर वर्षानुवर्षे ह्यापूर्वीसुद्धा ही सतावत आली आहे, यापुढे पण सतावत राहणार आहे. पण मला असं वाटतं, की लोककला आपली आहे. लोककला जिवंत राहायला हवी. लोककलेचा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे सरकत जायला हवा. तर यासाठी मला वाटतं आपणच सुरुवात करायची. आपणच, याचा अर्थ, आता मी एका खेड्यात जन्म घेतला. तसं बघितलं तर शहराचा विचार करण्यापेक्षा आपण खेड्यातून जन्माला आलो आणि मला वाटतं खेड्यातूनच भारत मोठा भारतापर्यंत
अस्तित्व तेच आहे. म्हणजे खेड्याला महत्त्व आहे, गावखेड्याला महत्त्व आहे शहरापेक्षा. तर मला वाटतं दशावतारसुद्धा घराघरातून जन्माला यावं. प्रत्येक घरातल्या जबाबदार व्यक्तीनी त्याला मोठं करावं, प्रोत्साहन द्यावं. हातभार आर्थिक असेल, कोणत्याही गोष्टीचा हातभार लावण्यासाठी घराघरातून जर सुरुवात झाली याची, इतरत्र गोष्टींवर अवलंबून न राहता घराघरातून जर याची सुरुवात झाली आणि घराघरातून प्रत्येक जबाबदार व्यक्तीने की नाही, जशी आपल्या मुलाला आपण घडवण्यासाठी जी जबाबदारी स्वीकारतो तशी ही कलासुद्धा आपल्या घरातली आहे, घरातलं मूल आहे. म्हणून जर प्रत्येक व्यक्तीने आपली कला आपल्या हृदयाजवळ ठेवली आणि ह्या दृष्टीने जर प्रत्येक व्यक्तीने बघितलं तर मला वाटतं ही आपली लोककला मोठी व्हायला किंवा लोककलावंत मोठे व्हायला मदत मिळेल. आणि मला अशी आशा वाटते की असं व्हावं. मला एक छान वाटलं तुम्ही आता जो मुद्दा सांगितलात, की आपण जर केरळचा विचार केला तर केरळमध्ये काही त्यांच्या मार्शल आर्ट्स आहेत. केरळच्या मार्शल आर्ट्स आहेत. कितीही उद्योगपतीचं कुटुंब असून देत, कोट्याधीश असून देत, अब्जाधीश असून देत, त्यांच्याकडे सुद्धा जो एक त्यांच्या गावचा, त्यांच्या खेड्याचं जे एक देवस्थान असतं, देव असतो मुख्य, तिथे ती मार्शल आर्ट कला तिथे जोपासली जाते आणि तिथे त्यांना पाठवलं जातं मुलांना. ती आपल्या गावची कला आहे, आपल्या प्रांताची कला आहे. हे म्हणजे हा मुद्दा छान सांगितलात तुम्ही, की दशावतार ही आता वेगळ्या कुठले पाठपुरावे आणि कुठली निवेदन आणि याच्यापेक्षा जर घरातच तो आधी व्यवस्थितपणे रुजला आणि जोपासला तर फार छान मुद्दा आता आपण सांगितला. कारण तुम्ही ते आहात, तुम्ही त्याच्यात जोपासले गेलेले आहात म्हणून तुम्ही हक्काने सांगू शकताय आणि हक्काने आवडीने प्रेक्षक ऐकतील ते. मग आता एक मुद्दा येतोय, की आता प्रत्यक्ष जो तुमचा तुमच्या जीवनापेक्षा जास्त तुम्ही दशावतार जगलाय. म्हणजे आपण ह्या श्वासांपेक्षा ते श्वास जास्ती असतील असं म्हणून. तेव्हा स्त्री पात्र तुम्ही एक असे भाग्यवान आहात, की पुरुष म्हणजे ॲट ए टाईम, आता आम्ही कोण असेल, एक पुरुष जन्म घेतला आहे तो पुरुष म्हणूनच राहणार आहे, स्त्री जन्म घेतला आहे स्त्री जन्म, पण तुम्हाला या दोन्हीमध्ये परकाया प्रवेश करण्याची तुम्हाला एक भगवंतानी संधी दिली या दशावतार सेवेमार्फत. मग या दरम्यान स्त्री पात्र करतानाचे तुमचे अनुभव कसे होते? हो. मी माझ्या आयुष्यात स्त्री अभिनय करूनच लहानाचा मोठा झालो. मला खूप समाधान आहे, स्वाभिमान आहे की मी एक जातिवंत पुरुष असून स्त्री भूमिका करण्याची संधी किंवा ते माझ्या वाट्याला आलं, हे मी माझं खूप भाग्य मोठं समजतो. कारण हे जेव्हा स्वीकारलं तेव्हा याचं महत्त्व नव्हतं, पण जेव्हा त्या वेशात, त्या गेटअपमध्ये जेवढी वर्ष मी दशावतारातून स्त्री भूमिका साकारल्या आणि त्याची पोचपावती म्हणून माझ्या सुज्ञ प्रेक्षकांकडून किंवा काही संस्थांकडून पुरस्काराच्या माध्यमातून किंवा वाहवा किंवा पिक्चर किंवा व्यावसायिक रंगभूमीचे नट असतील, कलाकार मंडळी असेल, म्हणजे सगळ्यांची वाहवा मिळवली. ती एका ओमप्रकाशमुळे नव्हे किंवा एका पुरुषामुळे नव्हे तर एका बाईमुळे मिळाली. तर मला त्या स्त्रीबद्दल खूप समाधान आहे, खूप खूप महत्त्व वाटतं मला, आदर आहे मला आणि तिच्यामुळे मी मोठा झालो. म्हणजे तसं मी माझ्या जन्माचं सार्थक समजतो. माझी जन्म देणारी आईसुद्धा स्त्रीच होती. मुलगा म्हणून, पुरुष म्हणून लहानाचा मोठा केला. माझं आयुष्य, जीवन एका त्या साडीत, त्या गेटअपमध्ये, त्या मेकअपमध्ये, त्या स्त्रीत्वात घालवण्याची संधी मिळाली. म्हणजे हे सुद्धा मी एका जन्मात मी 2 जन्माचं समाधान प्राप्त केलं. आणि तो सुद्धा स्त्री जन्म म्हणजे किती मोठा आपण म्हणू शकतो, की तिच्या व्यथा वगैरे ज्या काय त्या तुम्हाला 5-5, 6-6 तास त्याच्यातून. या दरम्यान कधी अशी गंमत झाली का कधी? म्हणजे आता हा एक झालंच असेल तर तो एखादा किस्सा आठवतो तर, म्हणजे ज्यावेळी दशावताराच्या आसपास सगळ्यांनाच माहिती नसतं, ते काही जण जे आपल्याला नवीन आपला जो दशावतार आहे तो प्रथमच बघत असतील, मग त्या दरम्यान तुम्ही कुठेतरी समजा विंगेत असाल किंवा कुठेतरी ते आपल्या जे कुठले रूम असेल, मेकअप रूम वगैरे, तिथे कुठेतरी खरंच स्त्री समजलं आणि तुमच्याशी बोलायला वगैरे असं कधी झालं आहे का? अनेक वेळा झालं आहे, अनेक वेळा झालं आहे. म्हणजे पुरुषांच्या बाबतीत तर 70-80% ह्या गोष्टी व्हायच्याच.
पण स्त्रियांच्या बाबतीतही असं व्हायचं. म्हणजे ते माझ्याबरोबर बोलताना किंवा काही प्रश्न विचारताना मी पुरुष आहे हे विसरूनच जायचे. म्हणजे जसं ते आपल्यातलीच समजायचे त्या स्त्रिया. म्हणजे बोलताना किंवा हे सगळं म्हणजे मी माझं भान असायचं, परंतु समोरच्या व्यक्तीचं भान नसायचंच. असे असे प्रकार बरेच घडले, बरेच. मग या म्हणजे हे म्हणजे एक थोडासा मजेचा एक भाग होता, थोडा विचार करण्यासारखा सुद्धा भाग होता. म्हणजे नकळत कधीतरी काही गोष्टी पटकन बोलून पण गेल्या असतील आणि मग लक्षात आलं, अरे रे, हे ओमप्रकाशजी आहेत. जेव्हा तुमचे आपण गुरु, आता जसं आपण ज्येष्ठ बाबी नालंगांचं नाव घेतलं, त्याच दरम्यान तुम्हाला आणखीन कोणाचं आकर्षण होतं का? म्हणजे मी नुसतं दशावताराचंच म्हणणार नाही, अभिनय कलेत तुम्हाला कोणाचं एक असं बाबा वाटायचं की आवडायचं अभिनव, की त्यांना फॉलो करावं असं वाटायचं? दशावतारी कलाक्षेत्रातलं. नाही असं होतं. दशावतारातून मला बाबी नालंग ते तर माझे पहिले गुरु आणि त्यानंतर गोविंद तावडे, कोकणचा राजा म्हणून ज्यांना मान होता, गौरव करण्यात आला होता. तर ते सुद्धा माझे गुरुच होते. पण त्याच्यात मला एक कलावंत म्हणून, कलाकार म्हणून अजूनही मला अमिताभ बच्चनचा अभिनय खूप आवडतो. म्हणजे म्हणजे तो बच्चनचे जे सच्चे फॅन आहेत, हो, ते तो हो. तुमच्या चेहऱ्यावर लगेच जाणवलं, की जे नाव आल्यानंतरच, की एक महानायकाचं म्हणजे चित्रपटसृष्टीतील महानायकाचा आपण जो विचार केला, की अभिनयाच्या बाबतीत आजही त्यांना आपण खूप जण आहेत आणि तो भाबडेपणा लगेच आला चेहऱ्यावर तुमच्या, की तो आता आपण समारोपाकडे येतोय. त्या दरम्यान, की आजची जी स्थिती, आजची स्थिती आता खूप जण आपण म्हणू शकतो, की आहे वेगवेगळ्या स्थिती. त्याच्यावर तुम्हाला जे एक सोल्युशन तुम्ही सांगितलेलं आहे, उपाय सांगितला आहे, तो अतिशय महत्त्वाचा सांगितलं, की घरोघरी दशावतार ही माझी कला आहे, ही आपली कला आहे. याला मला कोणी बाहेरून येऊन कुणीतरी सक्षम करेल किंवा मला दुसरा उपाय सुचवेल यापेक्षा स्वतःच घरच्या कर्त्या पुरुषांनी किंवा कर्त्या स्त्रीनी हा घरात तो जोपासावा. आता एकूणच कलेच्या क्षेत्राकडे आजच्या युवा पिढीने कसं बघावं, किती गांभीर्याने बघावं आणि कसं बघावं हे तुम्ही सांगाल? आजच्या युवा पिढी आहे, काही काही जण उशिरा तिशीनंतर पण येत असतील. मग या दरम्यान आज हे दशावताराकडे दशावताराकडे कसं बघावं असं तुम्ही सांगाल? किंवा त्यांना आवडती कुठली कला असेल त्याबद्दल? दशावतारी कलेजवळ बघताना मी तर म्हणेन, आजच्या युगात एकदम फास्ट जग म्हणजे मोबाईलमुळे झालं आहे. मोबाईलमुळे सगळ्या गोष्टी दिसू लागतात. जेव्हा आमची सुरुवात होती तेव्हा दुर्मिळ होत्या ह्या गोष्टी. परंतु मला असं वाटतं या फास्ट जगात म्हणजे मोबाईलच्या जगात सगळ्या गोष्टी बघत बसण्यापेक्षा आपल्या ज्या गोष्टी आहेत, मोबाईलमुळे तुम्हाला दशावतार शिकू शकणार नाहीत किंवा मोबाईल तुम्हाला दशावतार आपली कोणतीच कला मोबाईल शिकवू शकणार नाही. तो फक्त दाखवू शकतो. त्यात हो. परंतु तुम्हाला जर शिकायचीच असेल किंवा ती टिकून ठेवायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला आत प्रवेश करावाच लागेल आणि गरज आहे. कारण आपणच आपली कला जर जोपासून ठेवली नाही तर कोण ठेवणार आहे? म्हणजे ती जबाबदारी जेवढे आपण सादरीकरण किंवा त्यात प्रवेश करून आपण सादरीकरण करण्यापेक्षा ती आपलीशी जीवाभावाची म्हणून ती जतन करून ठेवायला हवी. त्यात अनेक सुशिक्षित मुलांनी यायला हवं. तरच याच्यात काही ना काही बदल होतील किंवा सुधारणा होईल. बऱ्याच गोष्टी त्यात अपुऱ्या आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी जर काढून टाकायच्या असतील आणि आताच्या फास्ट जगाबरोबर जर दशावतार पुढे न्यायचा असेल ना, तर ह्या दशावतारावर अभ्यासपूर्ण दशावतार सादरीकरण होण्याची गरज आहे. आणि यात जाणकार मुलं, जाणकार व्यक्ती ह्यांची तर अत्यंत गरज आहे. त्याशिवाय आपलं दशावतार म्हणजे कोणतीच लोककला जिवंत राहू शकणार नाही आणि ती पिढ्यानपिढ्या चालत राहू शकणार नाही. ती कुठेतरी थांबली तर संपून जाईल ती. दशावताराच्या संदर्भातलं एखादं गुरुकुल
ही संकल्पना तुम्हाला कशी वाटते की एखादं गुरुकुल अगदी 12ही महिने त्याच्यासाठी काहीतरी असे काही प्रयत्न करता येतील का? हो, नक्की. या मला वाटतं 5-6 वर्षापूर्वी आम्ही एक प्रयत्न केला होता. माझा एक पुण्याचा मित्र होता. त्याने आणि मी अ, ओरोसला आम्ही कार्यक्रम केला होता पहिला. रंग दशावताराचे या टायटलखाली. आणि तो कार्यक्रमाचं स्वरूप असं होतं, की 1 तासाचं सादरीकरण म्हणजे स्टेजवरचं आयुष्य आणि स्टेजच्या मागचं आयुष्य. डायरेक्ट प्रेक्षकांनी प्रश्न विचारायचे. म्हणजे असा तो एक कार्यक्रम होता आणि तेव्हा मी तो प्रश्न मांडला होता किंवा त्या उद्देशानेच आम्ही तो सुरुवात केला होता. तर गुरुकुलाची अत्यंत गरज आहे आणि यासाठी तर सगळ्या कलावंतांनी माझी विनंती आहे की सगळ्या कलावंतांनी, संस्थांनी प्रत्येक ज्याला दशावतार लोककलेबद्दल आस्था आहे, लोककला जिवंत राहावीशी वाटत असेल, अशा सगळ्या घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि गुरुकुलाची सुरुवात जर झाली, तर पुढची पिढी एक सक्षम कलावंत म्हणून बनवायला मदत होईल. दुसरी गोष्ट याच्यातून आर्थिक ज्या गोष्टी जे प्रश्न आहेत ते सोडवता येतील आणि मला वाटतं आपली कला नॅशनल लेवलपर्यंत गाठता येईल, अशी माझी एक भावना आहे. तर आम्ही सुरुवात केली होती तिथे. ओरोसला पण चांगला प्रतिसाद मिळाला होता. दुसरा प्रयोग आम्ही पुण्यात केला होता. पण त्याचं सातत्य राहिलं नाही. कारण आमच्या कलावंतांची जोड असायला हवी होती. म्हणजे अजूनही ते करता येईल आणि त्यासाठी मला वाटतं सुरुवातीला आपल्याला कोणी मदत केली नाही तर आपण रसिक मायबाप प्रेक्षकांना जर ही गोष्ट सांगितली तर म्हणतात ना, फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करतील आणि त्यासाठी त्या निधीतून आपल्याला गुरुकुलाची उभारणी करता येईल. आणि माझी एक ती मुळात संकल्पना आहे, म्हणजे अजूनही डोक्यात आहे ते. म्हणजे मला ते ते आजही मला तुम्ही मुद्दा उपस्थित केलात म्हणून आज सांगतोय. माझी अपेक्षा होती, की दशावतारात एक समजा मी 19व्या वर्षी प्रवेश केला. एक 40-45 वर्ष झाली, की तिथे कलाकारांनी थांबायचं आणि गुरुकुलात इतर मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी तिथे काम करायचं. असे म्हणजे बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यात आहेत. तर ते झालं तर खूप बरं होईल आणि ते व्हावं, अशी माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. मी सर्वांच्या वतीने होय महाराजा म्हणतो या गोष्टीसाठी. एक मोठी गोष्ट तुम्ही सांगितलीत, की एक जीवनाचा एक वेगळ्या प्रकारचा एक मुद्दा तुम्ही सांगितलात, की कुठे थांबावं आणि थांबलं कधी जाणार, की जिथे पोटासाठीचे कलावंताला त्याच्या उमेदीच्या आयुष्यात चरितार्थासाठी त्याचा प्रपंच चालेल म्हणून ते व्यवस्थित सगळं झालं, तर तो कुठेतरी थांबून पुढच्याला संधी मिळते, पुढच्याला आणखीन मंच मिळतो. मग ही परिस्थिती आपल्याकडे यावी, आपण आशा करू शकतो. रसिक मायबाप प्रेक्षक आहेत, त्यांना तुम्ही एक प्रकारे विनवणी केलेलीच आहे. तुमच्यामार्फत तुमची संकल्पना सांगितलेली आहेत. यामार्फत तुम्हाला ओळखणारे किंवा आता ही मुलाखत पाहत असतील त्यांच्यामार्फत त्याच्यातले काही असतील जे तुमच्याशी भेट घेतील. आपण नक्कीच ही मुलाखत सुरू असताना तुमचा नंबर आपण या आपल्या स्क्रीनवर येईल याची आपण एक काळजी घेऊया आणि जेणेकरून तुमच्याशी थेट म्हणजे इथे कुठलं मधलं माध्यम इथे आपली सिंधुनगरी न्यूज आहे किंवा काय फक्त माध्यम आहे. पण जो मुद्दा सांगितला आहे म्हणजे आणखीन कुठलं तरी आणखीन इतर माध्यमंसुद्धा असतील त्यांनीसुद्धा येऊन इथे या संदर्भात चर्चा करू शकतात, बोलू शकतात, तुमच्याशी संवाद साधू शकतात. म्हणजे ही महामुलाखत एका वेगळ्या समारोपाला येताना एका वेगळ्या आपण म्हणतो उगवतो सडो म्हणजे सड्यावर आपण जेव्हा जातो तो उगवतो सोडो जसं असतं की समोर आपल्याला सूर्य छानपैकी तो दिसत असतो. आणखीन तो सडा म्हणजे ते इथे जरी संपल्यासारखं वाटतं तरी जग आणखीन भरपूर आहे. तर त्या अगदी तुम्हाला भरभरून तुमचा आधी वेळ दिलात. तुमच्या निवासस्थानी एक भाग्य मिळालं आमचं की तुमच्या मातीत येऊन अगदी तुमच्या घरात बसून तुमच्याशी गप्पा मारता आल्या आणि या दसऱ्याच्या म्हणा किंवा पूर्ण आता नवरात्र झालेली आहे. दसऱ्याच्या म्हणा आणि पुढे येणाऱ्या सर्व सणांसाठी आणि तुमच्या जीवनासाठी आणि तुमच्या अनेक प्रकल्प जे तुमच्या डोक्यात आहेत, योजना डोक्यात आहेत, त्या सर्वांची इच्छापूर्ती हो आणि आम्हाला आनंद मिळो, प्रेक्षकांचा वाढत राहो आणि याच्यातून दशावतार ही कला नियमितपणे राष्ट्रीय स्तरावर आपला डंका नेहमी वाजवतच राहू या तुम्हाला भरपूर सदिच्छा. हो. आ आणि या निमित्ताने आज पहिला दिवस आहे घटस्थापनेचा. मला वाटतं
आजपासून दसऱ्यापर्यंत देवीने राक्षसांचा म्हणजे दुष्ट प्रवृत्तींचा नाश करून दसऱ्या दिवशी तिने उभी राहिली. तो आनंद सुख सोहळा साजरा केला. मला वाटतं या निमित्ताने माझी इच्छा आणि तुमचे प्रयत्न फळाला येतील, तिचे पूर्ण आशीर्वाद मिळतील यावर विश्वास ठेवून आज या घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी तुम्ही इथं आलात. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिलीत त्याबद्दल तुमच्या चॅनलचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. खूप छान. ओमप्रकाशजी चव्हाण एक पहाडासारखं व्यक्तिमत्व, एक स्त्रीपात्र भूमिका, पुरुषपात्र भूमिका याही पलीकडे जाऊन एक विचाराचा पर्वतच आपण छोटासा त्यातला भाग आज आपल्याला अनुभवता आला. आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलवर ओमप्रकाशजी वेळोवेळी आपण त्यांच्याशी संपर्कात राहू, विविध मुद्द्यांवर, विविध गोष्टींशी किंवा आणखीन कला रंजनासाठी सुद्धा असतील त्या संदर्भातही आपण त्यांच्याशी बोलत राहू, त्यांची भेट घेत राहू आणि त्यांचे प्रकल्प आहेत ते तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोचवत राहू. तुम्हा सर्व प्रेक्षकांनी जी आपली नारीरूपेण संस्थिता ही जी 9 दिवस मालिका आणि आपल्या महामुलाखतीला दिलेल्या भरभरून प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद.